सुरेख असा फटका, पहिलाच षटकार. पंकजाचा पहिलाच चेंडूवर सुंदर असा षटकार तटावलाय तो हरेशाने. सुरेख असा चेंडू, पाहूया किती धावांनी यश मिळते. आणि हा चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 10. चेंडू झाले ते 2. सुरेख चेंडू हरेशाचा, पंकजाच्या हरेशसाठी. सुरेख असा फटका, 4 धावा. 4 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 14. चेंडू झाले ते 4. महागडा असं शतक पंकजाचं. सुरेख फट्टेबाजी करतोय तो हरेश. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. स्ट्राइक चेंज होते. स्ट्राइकला तो चिंटू. पहिल्यांदा पंकजाचा सामना करेल तो चिंटू. शेवटचा चेंडू सामना करेल तो चिंटू पंकजाचा. सुरेख चेंडू. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं शतक घेऊन येतोय तो गोलंदाजाचं नाव अनुज. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं शतक घेऊन आलाय तो अनुज. त्याचा सामना करेल तो हरेश. खूपच नावाजलेला असा फलंदाज हरेश दहागावचा. पाहूया काय करतोय. निर्धाव असा चेंडू. 1 चेंडू. धावसंख्या झाली ती 15. पुढील चेंडू अनुजाचा. सामना करेल तो पुन्हा एकदा हरेश. सुरेख चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का? दुसरी धाव देखील पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 17. चेंडू झाले ते 2.
वैर मारा, वाईट चेंडू. एकूण 2 धावा. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 19. चेंडू झाले 2. पुढील चेंडू अनुजाचा. सुरेख असा फटका, चौकार. या 4 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 23. सुरेखाचा फटका, त्यावर बसलाय मोठा झटका. हरेश बाद होतोय. हरेश याची जागा घेण्यासाठी येतोय तो. वैयक्तिक 21 धावांवर बाद झालाय तो हरेश. हरेश याची जागा घेऊन भरून काढण्यासाठी येतोय तो ऋषी. पाहूया ऋषी काय करतो आपल्या संघासाठी. अनुजाचा शेवटचा चेंडू, सामना करेल तो ऋषी. सॉरी, सुरेखाचा चेंडू, एकच धाव. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 24. सुरेखाचा फटका, त्यावर बसतोय का झटका, आणि झटका. सुरेखाचा झेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24. या षटकामध्ये अनुजांनी फक्त फलंदाज चिंटूची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो जगदीश. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं शतक घेऊन येतो तो संकेत. संकेताचा सुरेख असा चेंडू, सुरेख फटका. त्याच्यावर बघूया किती धावा मिळत आहेत. एकच धाव.
सुरेखाचा फटका, त्याच्यावर बघूया किती धावा मिळत आहेत. सुरेखाचा फटका, त्यावर झटका. जगदीश बाद होतोय. ऋषी बाद होतोय. ऋषियाची जागा घेण्यासाठी आलाय तो मुकेश. तीन चेंडू, धाव संख्या झाली ती 26. पुढील चेंडू, संख्या त्याचा सुरेखाचा फटका, त्यावर चौकार. 4 धावने धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली ती 30. पुढील चेंडू, संकेत त्याचा सामना करेल तो मुकेश. सुरेखाचा पुन्हा एकदा फटका आणि या 4 धावा. 4 धावने धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली ती 34. शेवटचा चेंडू, संकेत त्याचा पुन्हा एकदा सामना करेल तो मुकेश. शेवटचा चेंडू, संकेताचा सामना करेल तो मुकेश. झेल बाद, मुकेश बाद होतोय. शतक संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 34. मुकेशाची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो फलंदाजाचं नाव आकाश.
वैयक्तिक वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं शतक घेऊन येतो तो अनुज. सुंदर अशी गोलंदाजी केली होती अनुजने. पाहूया अनुजाचा सामना करेल तो. जगदीश. सुरेख असा फटका. कॉमेंट बॉक्स मध्ये मारलेला षटकार. पंचाच्या दोन्ही हात आकाशात. सुंदर असा षटकार. या षटकाराने धावसंख्या भरकन वाढते. धावसंख्या झाली ती 40. पुढील चेंडू अनुजाचा सामना करेल तो जगदीश. स्वैर मारा. वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 41. सुरेख असा चेंडू. त्यावर बघूया किती धाव. डॉट चेंडू. कमबॅक करतो तो अनुज. फलंदाजाला काही समजत नाही चेंडू. सुरेख असा फटका. सुरेख असा क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न देखील नाही. एका धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 42. चेंडू झाले ते 3. भरकटलेला चेंडू. धावसंख्या झाली 43. चेंडू झाले ते 3. काहीसा भरकटलेला असा अनुज. सुरेख चेंडू. कमबॅक करतो तो अनुज. 4 चेंडू. धावसंख्या झाली ती 43. सुंदर असा कमबॅक केला अनुजाने. सुरेख असा फटका. अप्रतिम षटकार. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 49. 49. सुरेख असा फटका. हा देखील षटकार. अमित तावड्याला सलामी दिली षटकार मारून. धावसंख्या झाली ती 55. टीमची 50 पूर्ण. अर्धशतक पूर्ण केले. अभिनंदन टीम कल्याण.
चला सामना त्वरित चालू करायचा आहे. कुठल्याही प्रकारचा टाइमपास नकोय. मुरबाड संघ त्वरित सामना चालू करायचा आहे. टीम मीटिंग नकोय. वैयक्तिक पाहिलं संघासाठी 5 वर्षात घेऊन आला तो दर्शन. दर्शनाचा सामना करेल तो. जगदीश हाणामारीचं असं शतक दर्शनाचं. पाहूया दर्शन किती दर्शन दाखवतोय. सुरेख असा फटका त्यावर बसला मोठा झटका. जगदीश बाद होतोय. दर्शनाने खूपच सुंदर असं दर्शन दाखवलं. जगदीशला बाद केलं. जगदीशाची जागा भरून करण्यासाठी येतोय तो. फलंदाजाचं नाव फलंदाजाचं नाव XYZ रवी. सुजित. पाहूया सुजित काय करतो आपल्या संघासाठी. सुरेख असा चेंडू पण एक धाव घेण्यात काही रोखू शकत नाही. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 56. चेंडू झाले ते 2. पुढील चेंडू दर्शनाचा. सुरेख असा फटका. बघूया बसतो का त्याच्यावर झटका आणि झटका. आकाश बाद होतोय. आकाशाची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो. फलंदाज पटापट पाठवा. खूप टीम खेळवायचे आहेत अजून. फलंदाजाचं नाव रोहित. आमच्या पंच अभि सावंत यांचे स्वागत. डावखुरा हाताचा फलंदाज रोहित. पाहूया रोहित काय करतो आपल्या संघासाठी. सुरेख असा फटका. पुन्हा एकदा बसला वाटतं झटका आणि झटका. रोहित बाद होतोय. शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी. दर्शनने दाखवलं आपलं दर्शन. धावसंख्या झाली ती 56. दर्शन नुसतं दाखवतोय दर्शन. रोहित त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो विकास. शिंदे साहेबांनी खूप केला विकास. आता बघूया हा किती करतोय विकास.
सुरेख असा फटकावलेला चेंडू, पाहूया किती धावांना यश मिळतंय. एक धाव पूर्ण, एकच धाव. एका धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 57. चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील. सुरेख चेंडू, शतक संपतंय. 5 षटकाच्या धावल्यानंतर धावसंख्या झाली ती 57. 58 टू इंटू मुरबाड संघ. चांगली अशी गोलंदाजी केली दर्शन याने. 3 विकेट घेऊन धावसंख्या दिल्या त्या फक्त 2. कॉंग्रॅच्युलेशन दर्शन. मुरबाड संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. कल्याण संघ आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. या सामन्यासाठी पंचाची भूमिका पार पाडतील ते भरपूर वर्षाचा असा अनुभव असलेले आमचे दादा अभिजित सावंत आणि चला फलंदाज पाठवायचा आहे. या सामन्यासाठी पंचाची भूमिका पार पाडतील ते अभि सावंत आणि दिलीप पॉप. पंचांची भूमिका पार पाडतील ते अभि सावंत आणि मयुरेश आयरे. गोलंदाज रोहित. कल्याण संघाकडनं आलाय तो रोहित. फलंदाजांचं नाव मुरबाड संघाचा 12वा प्रतिनिधी
या मॅचला खूपच विलंब होतोय, स्पीडअप करा. स्ट्राईकला आहे तो. स्ट्राईकला तो अन्सार, नॉन स्ट्राईकला तो विक्की. गोलंदाजीसाठी आलाय तो रोहित. सुरेख असा चेंडू, त्याच्या सुरेख असा फटका. एक धाव घेण्यात यश. एका धावने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती एक. सुरेख असा फटका, त्यावर बसलाय झटका. सेकंड राऊंडचा पहिला सामना, यापुढील होणारा सामना साई स्पोर्ट्स वर्सेस इगतपुरी संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. साई स्पोर्ट्स संघ आणि इगतपुरी संघ दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. सुरेख असा फटका, बघूया किती धावा घेण्यात यश मिळते. एकच धाव, डिक्लेअर स्वरूपात एकच धाव. धन्यवाद दादा. दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. कल्याण ग्रामीण विपक्ष मुरबाड या दोन संघामध्ये मॅच अप्रतिम मॅच पाहायला मिळाली. मुरबाड ग्रामीणचे फलंदाज प्रथम फलंदाजी, कल्याण ग्रामीणचे फलंदाजी प्रथम फलंदाजी करत असताना धावा जे मात्र प्रगती पथावर कुठल्या गेल्या. छप्पन्न धावा झाल्या. 57 धावांचं टार्गेट पूर्ण पार पाडण्यासाठी सज्ज. पहिला फलंदाज बाद झालाय. पुढचा चेंडू पाहूया. डावकरांचा गोलंदाजा प्रतिम चेंडू टाकतो. टप्पा पडला, थोडासा वळर घेऊन चेंडू यष्टीरक्षक मुकेशच्या हातामध्ये जाऊन विसावतो. म्हणजेच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी मुरबाड संघाच्या फलंदाजांना पॉवर प्लेच्या या षटकामध्ये धावा काढाव्या लागतील, कारण की कल्याण ग्रामीण संघाचा विचार केला तर भरपूर स्टार कास्ट त्या संघामध्ये. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू अक्रॉस द लाईन, फटका सुरेख आहे. कुठला टेक तमाशा देख. चेंडू मारल्या हा चेंडू फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार. या खेळाडूची ओळख सातत्याने या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि तो खेळाडू त्याच्या पाठीतून षटकार पाहायला मिळतो. जणू का आम्ही म्हणतच होतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजींची गरज, आणि ती गरज भासवतोय हा फलंदाज. षटकार ठोकल्यानंतर संघाची धावसंख्या प्रगती पथावर लागल्या गेल्या 8 झाली आहे. दोन्ही संघांची एकमेकांसमोर गाठ. कारकी धावा मुरबाड टीमच्या 8. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू बाई कामावर स्वार करतोय. नक्कीच आदल्या चेंडूवर फटका खूपच सुरेख मारला. त्यानंतर हा चेंडू स्वतःच्या नावावर ठेवतो, म्हणजे चांगला गोलंदाज मी सुद्धा हे दाखवून दिलं. पहिलं षटक जे मात्र कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा 8 प्रगती पथावर लागल्या. पाहूया आता दुसरं षटक टाकण्यासाठी, पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर लगेच उंच पुरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ऋषी. पाहूया ऋषी एक वावेघर गावचा हा सितारा, चांगला खेळाडू आहे. भिवंडी विभाग गाजवला या खेळाडूने.
इगतपुरी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय, साई स्पोर्ट संघाचा कर्णधार सुद्धा उपस्थित आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जाईल. सेकंड राऊंडची पहिली लढत ती मात्र आपल्या प्रेक्षकांना आणि या ठिकाणी सर्व खेळाडूंना पाहायला मिळेल. आजचा पोलचा विचार केला तर अप्रतिम संघ आजच्या या पोलच्या माध्यमातून 25 तारखेला खेळताना दिसतात. पाहूया पुढील चेंडू. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. ऋषियाची गोलंदाजी कशा प्रकारे राहील. सातत्याने बोलबाला TDPL असेल भरपूर सामन्यांमध्ये केलेला, पण या मैदानावर कशा प्रकारे करेल. पहिला चेंडू स्वागत से करूंगा मैं, ऋषी का स्वागत फेकून देतोय 6 धावांसाठी षटकार. जणू काय माझ्या समोर कोणी असो, मला फक्त 100 आणि देटोला असं करायचं. आणि हे चेंडू मात्र जसा आला तसा फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढले. धावसंख्या प्रगतीपथावर आता पाहायला जात 14 धावा. बाळा राखाडे यांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. ऋषीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. पुढील चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका. षटकार आल्यानंतर त्याच्यानंतरच्या चेंडूवर बाळा यांचं स्वागत चौकाराने. खूप सुरेश फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. आज मला माझ्या संघासाठी करून दाखवायचं आणि ते मात्र केलं जातंय. बाहुबली ऑफ द मुरबाड असंच म्हणलं जाईल. श्रीकांत पवार मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करतो. पुढील चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. पॉवरफुलचा फटका पाहायला भेटतो. पॉवरफुल 1 बाउन्स. हा चेंडू चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय फलंदाजी करतो. आग ओकणारी फलंदाजी. जणू काय मैदानाच्या आतमध्ये त्याला लागतात उन्हाचे चटके, म्हणून तो देतो गोलंदाजाला हे फटके. 3 चेंडूचे मात्र स्पर्श केले या फलंदाजाच्या माध्यमातून. 2 षटकार, 1 षटकार 2 चौकार जो मात्र खेळला गेला हा फलंदाज. पॉवर प्लेचं षटक का या षटकामध्ये नाही तर कधी पॉवरफुल फटकेबाजी चालवा. ऋषी यावर झालेला हा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक 2025 चा हा थरारा दिवस क्रमांक 4 2025 आपण पाहतोय. आणि आजची तारीख सुद्धा 25 आहे. उद्या 26 जानेवारी. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा उडवला, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार आहे. तो चुकी करणार नाहीये, कारण की ज्या 2 चेंडूवर आक्रमण केलं होतं आता मात्र त्याला त्या जाण्यामध्ये अडकवलं. फलंदाज बाद होतं. विकेटचं बदल. कुठेतरी ऋषीयावर आक्रमण केलं होतं, पण त्यानंतर थोडासा जाऊन कानमंत्र दिला ना, त्या कानमंत्राचा फायदा या ठिकाणी त्याने केला. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फलंदाजीसाठी सज्ज झाला कुमार. मुरबाड संघ एकच म्हणत असेल, तू मार कुमार. पाहूया कुमार कशा प्रकारे कामगिरी करेल. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ऋषियाला मिळाली सफलता. पुढचा चेंडू ऋषियाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम बॉलर बॅक ड्राईव्ह फटका आणि लगेच लागला हा दुसरा झटका झटका झटका. कुठेतरी 3 चेंडूवर आक्रमण झाल्यानंतर त्या खेळाडूला जाल्यामध्ये अडकवल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू बॅक दुसरी विकेट घेतोय. म्हणजे 3 चेंडू खराब आणि आताचे 2 चेंडू चांगले असंच म्हणलं जाईल. आणि आता पाहूया हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज ऋषी मॅन फॉर्म वावेगर. फलंदाज विनंती आहे सातत्याने भरपूर वेळ झाला या मॅच साठी. जर फलंदाज बाद होतो ना तर दुसरा फलंदाज लगेच रेडी राहायचा आणि मैदानाच्या आतमध्ये उतरायचे, नाही तर तुम्हाला सुद्धा आता पॅनलाइज करले जाईल. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार
जो मात्र पाहायला भेटतो. एक ओमकार आमच्या बाजूला बसलाय, तर एक ओमकार या ठिकाणी फलंदाजीसाठी पाहायला मिळतो. पुढचा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. पण दोन खेळाडू चालक आहेत, थेंबे थेंबे तलेच असे. त्याच प्रकारे एकेरी दुहेरी धावा करून संघाची धावसंख्या पुढे सरसवण्याचे काम करतात. धावसंख्या 23 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. 2 षटकाच्या अखेरीस 23 झाल्या. आता उर्वरित चेंडू 18 आणि 18 मध्ये करायचे धावा. 35-18-35 समीकरण आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज कोण आहे? मुरबाड ग्रामीण संघ, कल्याण ग्रामीण संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी या ठिकाणी पाहायला गेलं तर तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा रोहित आपल्याला पाहायला मिळतो. डावकरा त्याचा गोलंदाज. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहील हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 18 चेंडू 36 ची गरज. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू ऑफ साइड यॉर्कर. ओहो, लाजवाब चेंडू. क्रिकेट मधला सर्वात सेफ चेंडू यॉर्कर चेंडू. या चेंडूवर फक्त तुम्ही हेलिकॉप्टर उडू शकता, पण ज्या फलंदाजामध्ये क्षमता असेल तर पाहूया. जर तर महत्वाचा मित्रांनो, चेंडू तोंडाला तोंड म्हणजेच निर्धाव चेंडू. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने 30 लेन, तो टप्पा सेम टू सेम, बॅक टू बॅक. दुसरा चेंडू निर्धाव. यासाठी ओळखला जातो हा रोहित प्यारे. खूपच सुरेख गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. आज कल्याण ग्रामीण संघ आमचा संघ घेऊन आम्ही शहापूर तालुक्यामध्ये आला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू पाहूया. थोडासा सफल झाला, चेंडूला येऊन दिला. या ठिकाणी पाहायला गेला तर चेंडू अंगाला स्पर्श झाला आणि हा चेंडू लावणे आफील गेली होती, पण निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. मनीष लाने आपण पाहतोय. अभि सावंत आणि त्यांच्या संगतीला आपण पाहतोय. मयुरेश आयरे हे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत ते मयुरेश आयरे. पुढचा चेंडू बघूया. पुढचा चेंडू सुद्धा पुन्हा एकदा लेग साईडला मारायच्या नादामध्ये लेग बायच्या स्वरूपात एक धाव. स्ट्राईक चेंज नाही राहणार, फक्त धाव तुमच्या अकाउंट मध्ये ऍड होईल. बॅट कटलाच फक्त स्ट्राईक चेंज राहतं. अशा प्रकारे हा चेंडू सुद्धा विचार केला ना तर निर्धाव आहे, पण लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली. संघाची धाव संख्या पाहायला गेली तर उर्वरित 15 चेंडू आणि 15 मध्ये करायचे 34 धावा. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू यार्कर होता, त्याला मात्र खोदून काढला क्षेत्ररक्षक ऋषी. एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता आणि या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या आता समीकरण असेल उर्वरित 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये करायचे धावा 33 धावा. 13-33 नाही. इगतपुरी विपक्ष साई स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या माध्यमातून नाणेफेक खेळली जाईल. इगतपुरी संघाचा कर्णधार उपस्थित आहे, साई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार श्रावण दादा. कैलास बांडे आपण यायचे टॉच उडवण्यासाठी. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू यार्कर होता, फक्त सन्मान दिलाय चेंडूला. या ठिकाणी पाहूया किती धावा घेतल्या जातील. शेवटचा चेंडू होता. या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गोलंदाजी आवडली असतात तर त्याच्यासाठी क्लॅप झाल्याच पाहिजेत, कारण की अप्रतिम गोलंदाजी केल्या. गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी केली रोहित याने. जसं नाव तसं काम त्याचं राहिलं. फक्त आणि फक्त या ठिकाणी धावा दिल्या 2. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा.
समीकरण आहे 12-33 ची गरज आहे. साई स्पोर्ट संघ चला कर्णधार यायचे टॉच उडवण्यासाठी. चिंटू गोलंदाजीसाठी चिंटू आला. पाहूया पहिला चेंडू चिंटू याचा उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक येतो जज करण्यामध्ये. या ठिकाणी एकाने सोडलं, दुसऱ्याने कमबॅक दिलं सुरेख. या ठिकाणी काय पाहायला भेटतंय विकेट रनआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जातं. इगतपुरी विपक्ष साई स्पोर्ट संघामध्ये चाफा कॉल. साई स्पोर्ट संघाच्या कर्णधाराच्या इगतपुरी संघाने जिंकला. टॉच डिसिजन पेंडिंग आहे. आमिरबाई सादताने चांगली कामगिरी मगाच्या मॅच मध्ये राहिली त्यांची. पाहूया या ठिकाणी अप्रतिम चेंडू. पहिल्या चेंडूवर सफलता. पुढील फलंदाज सज्ज झाला. पुढचा चेंडू हो स्वागत से करूंगा मैं इसका स्वागत. क्रॅकिंग शॉट षटकार. जेल सुटला. स्ट्राईक मिळाली. स्ट्राईक वर गेला आणि त्याच्या बॅटीतून षटकार पाहायला मिळाला. ज्यावेळेस पहिल्या षटकामध्ये हा खेळाडू स्ट्राईक एंडवर आला होता तेव्हा त्याच्या बॅटीतून एक षटकार आला होता. त्यानंतर त्याला स्ट्राईकच मिळाली नाही. आता स्ट्राईक वर गेला, पुन्हा एकदा षटकार मारतोय. म्हणजे या खेळाडूमध्ये ताकद, जिद्द, चिकाडे आणि क्षमता आहे, पण त्याला स्ट्राईक कमी मिळालेली आहे. पाहूया आता षटकार ठोकलाय. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या प्रगतीपथावर पाहायला गेले तर धावा 32 धावा. मात्र स्कोर बडवा लागला. प्रेक्षक राजा चेंडू द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. समीकरण 10 चेंडू 26 धावांची गरज आहे. 10-26 पॉसिबल या मैदानावर. 10 चेंडू 26 धावा केल्या जातील का रोखल्या जातील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चेंडू येतो की नाही. इगतपुरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. साई स्पोर्ट संघ आपण फलंदाजीसाठी सज्ज राहायचा. मॅच बॉल आलेला पण तो मात्र थोडा पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो एका धावेसाठी. लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव. तेही 30 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. 9 चेंडू 25 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू लोवर फुल टॉस होता, त्याला मात्र खेळून काढला. मनगडाच्या साहाय्याने एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. चेंडू फेकी होत्या तत्पुरता घेतल्या गेला या 2 धावा.
2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या प्रगतीपथावर लागल्या 35 धावा. मात्र आमचा स्कोरर मित्र आम्हाला सातत्याने सांगतो त्यांच्या तोंडा खूपच सुरेख स्कोररचे मित्र कामगिरी पार पाडतो आमचा मित्र. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू सुलभ गतीचा होता. लेट पण थेट फटका सजवला क्षेत्ररक्षकाला. त्याच्याकडून झालेली चुकी परिणाम झेल सुटलेला. हरीश मिरकुडेच्या माध्यमातून झेल सुटलेला एक चांगला खेळाडू सातत्याने त्याच्याकडून झालेली चुकी परिणाम झेल छुटा. गेंद बाज का दिल तुटा. सदोतीस धावा प्रगती पथावर लागल्या. आता उर्वरित चेंडू आहेत 7-21. सात चेंडू 21 धावांची गरज पाहूया. हा चेंडू निर्णायक असेल. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय. पाहूया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. आता चुकी होणार नाहीये. एका टायमाला झेल सोडलं होतं त्याचा जीवनदान त्याला मिळाला होता पण आता चुकीला माफी नसते. आता झेल सुटलेला. आता समीकरण असेल 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 21 धावा. 6-21 चं समीकरण होतं. क्रिकेटमध्ये सर्व चेंडू महत्वाचे आहेत फलंदाजाच्या दृष्टिकोनाने. कारण की 6 चेंडू 21 धावा. पहिल्या चेंडूवर जर घात आला अपघात झाला तर कुठेतरी वर्चस्व राखेल कल्याण संघ आणि पहिल्या चेंडूवर जर ब्लास्ट आला तर वर्चस्व राखेल मुरबाड संघ. हा मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. क्रिकेट इज नॉट ए चॅलेंजेस गेम. शेवटचं षटक गोलंदाज ट्रॅकवर डाव करत गोलंदाज मुकेश. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू हो लाजवाब क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट केलेला पण त्या ठिकाणी धाव कंप्लीट केले. धाव कंप्लीट आहे. खूपच सुरेख पंचाची भूमिका या ठिकाणी पार पाडतात अभि सावंत आणि त्यांच्या संगतीला प्रसाद सेलके नाव दिले पंच. पाहूया पुढचा चेंडू मुकेशचा. 5 चेंडू 20 धावांची गरज. पुढचा चेंडू फटका सुरेखा पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लाजवाब विकेटचं बटन फलंदाज बाद. शेवटच्या मुमेंटला जी मात्र जम मारली आणि झेल घेतला सक्सेसफुल आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद होतो. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन. चार चेंडू 20 धावांची गरज आहे म्हणजे 4 चेंडूवर 4 मोठे ब्लास्ट करावे लागतील. पाहूया इगतपुरी विपक्ष साई स्पोर्ट शापूर अशी लढत पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पुढचा चेंडू मुकेशाचा डावकराचा फलंदाज डावकराचा गोलंदाजचा स्पर्श करत असताना एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात.
आज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 धावा हे खेळाडू धावून काढतात. रात्री 6 धावाच्या मात्र धावून काढल्या ओमकार याने. ओमकार तारमले बिग बॅश लीग मध्ये मुस्ताकीन विवेक शेलार आणि या ठिकाणी ओमकार तारमले होता. पुढचा चेंडू येऊन दिला बॅटच्या फ्लो मध्ये. चेंडू आला पण फटका फसला. खेळाडू सुद्धा फसला. विकेटचं बटन. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल संघाचा कर्णधार मुडबाड संघाचा. कुठेतरी बॅकफुटवर जातोय संघ. पुढील चेंडू मुकेश याचा सोडून दिलेला जवाब. चेंडू अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. फक्त उपचार तर बाकी या मॅच मध्ये. मुकेशाची गोलंदाजी ला जवाब. 4 चेंडू टाकून झाले. 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. धावा प्रगती पथावर दिल्या गेल्या 3च. आता पुढचा चेंडू मुकेश गायकर. पुढचा चेंडू दांड्या दाखवल्या त्याला वाकवल्या. खूपच सुरेख फलंदाज बाद. एक बॉल आहे बाय. ओव्हर कंप्लीट झाले. अशा प्रकारे ही मॅच जिंकले कल्याण ग्रामीण संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत. हारलेल्या संघाचं करूया कौतुक. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला बॅटर रंगला. मुरबाड आणि कल्याण जवळचे संघ यांच्या माध्यमातून ही मॅच अप्रतिम झाली. चला यानंतरची मॅच सेकंड राऊंडची लढत काठे की टक्कर. इगतपुरी विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर.